नागपुर महानगरपालिका चुनाव के लिए कांग्रेस ने तैयारियां तेज कर दी है। आमदार विकास ठाकरे, निरीक्षक रंजीत कामले और अभिजीत वंजारी के नेतृत्व में इच्छुक उम्मीदवारों की मुलाकातें शुरू हो चुके हैं। कल 191 सीटों के लिए 1000 से अधिक उम्मीदवारों के आवेदन आए हैं। मुलाकातें आज और कल 2 दिनों तक चलेगी। नागपुर में कांग्रेस, ठाकरे की शिवसेना और शरद पवार की राष्ट्रवादी के बीच गठबंधन की संभावनाओं पर सभी की नजर गड़ी हुई है। जवळपास 1000 लोकांचे अर्ज आलेले आहे आणि त्यासाठी साक्षात्कार चालू आहे। आज 3 मतदारसंघातील उमेदवारांचे साक्षात्कार आहे आणि उद्या 3 मतदारसंघातील उमेदवारांचे आहे। आणि मला वाटतं की एकेका प्रभागामध्ये 20-20, 10-10 लोक आहेत। आम्ही सगळ्यांची साक्षात्कार घेऊन त्यांना विनंती करतो की आपण एक दिलानं 4 उमेदवारांचं नाव द्यावं एका प्रभागातून, तर आम्हाला सुद्धा ते सोयीचं होईल। आणि शेवटी निवडणूक त्या लोकांच्या भरोशावर जिंकणार आहे। आम्ही लोक काही जाऊन जिंकणार नाही, म्हणून ते एक दिलानं करतील तर त्या उमेदवारांसाठी सोयीचं होईल। किती लोकांचं पॅनल आहे जे आपण साक्षात्कार घेतो? प्रदेश काँग्रेसने जो क्रायटेरिया दिला आहे, जिल्हाध्यक्ष, लोकसभेचा उमेदवार, विधानसभेचे उमेदवार, इथले माजी मंत्री आणि प्रदेशचे जे कार्यकारिणीतले लोक, ब्लॉक अध्यक्ष, असं जवळपास 40 लोकांची निवड समिती आहे। आपल्याकडे 151 जागा आहेत। मित्र पक्षांना देखील सांभाळायचं आहे, तर काय कॅल्क्युलेशन लागेल? आम्ही आमचे पहिले साक्षात्कार घेऊन आलो, यानंतर मित्र पक्षांशी आम्ही वाटाघाटी करणार आहोत। निवडणूक रद्द केलं कसं आहे, 2 बार मतदान झालेलं सिद्ध झालं नागपुरात, तर ती निवडणूक रद्द करा अशी आमची मागणी आहे। म्हणून स्थानिक प्रशासनाने, निवडणूक आयोगाने याची दक्षता घ्यावी की कुठलाही व्यक्ती 2 वेळा मतदानाला गेला पाहिजे नाही। जर आमच्या ते निदर्शनास आलं तर आम्ही निवडणूक रद्द करावी हीच मागणी। इच्छुकांसाठी काय क्रायटेरिया आहे? शेवटचा प्रश्न। इच्छुकांसाठी क्रायटेरिया तो जनतेमध्ये असला पाहिजे, जनतेच्या प्रश्नांसाठी धावलेला पाहिजे, काँग्रेसच्या संघटनेत काम केलेला पाहिजे, आंदोलनकारी असला पाहिजे। निवडून आला किंवा नाही, त्या लोकांनी मतं दिलं, त्यांच्यासाठी जबाबदेही पाहिजे, त्या लोकांचे कामं करण्यासाठी धावला पाहिजे, असा व्यक्ती आम्ही शोधत आहोत। लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट, नागपुर।